नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अमोल आगरकर इंजिनियर अमोल चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत करतो। आज आपण बघणार आहोत की महापारेषण म्हणजे ज्या आपल्या MSCBच्या 3 कंपन्या ज्या डिवाइड झालेल्या आहे, महावितरण, महापारेषण आणि महानिर्मिती। तर यामध्ये महापारेषण म्हणजे आपलं महाट्रान्सको, तर त्यामध्ये टेक्निशियनचे पद जे असतं ते ITI होल्डरच्या याच्यात भरले जातं, म्हणजे त्या पदाचं जे क्वालिफिकेशन लागतं टेक्निशियनसाठी किंवा ऑपरेटरसाठी तर ते ITI लागतं। त्यानंतर JEEसाठी आपल्याला डिप्लोमा लागतो, डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग। आणि BE साठी जे पद असतं ते असतं असिस्टंट इंजिनियर। म्हणजे मी आता हे नवीन जे विद्यार्थी फ्रेशर आहेत किंवा ज्यांना आता माहिती नाही आहे त्यांच्याकरता थोडं डिटेल सांगतो आहे। त्यानंतर आपण नेक्स्ट मुद्दा जो महत्त्वाचा आहे की आपली ॲड जी आता येणार आहे टेक्निशियनची महाट्रान्सकोची, ती अंदाजे कधी अपेक्षित आहे आपल्याला, त्याबद्दल आपण एक थोडासा खुलासा करणार आहे। किंवा जे काही मला माहिती मिळालेली आहे किंवा जे काही मी माहिती घ्यायचा प्रयत्न करतो विद्यार्थी मित्रांसाठी, जे सबस्क्रायबरसाठी किंवा व्ह्युअरसाठी, त्यावर मी बोलणार आहे सेकंड पॉईंटमध्ये। तर फर्स्ट पॉईंटमध्ये तुम्हाला हे सांगू इच्छितो की जे विद्यार्थी आता मला पहिल्यांदा ऐकत आहेत, जे सबस्क्रायबर नसतील माझे, जे पहिल्यांदा व्हिडिओ ऐकतात त्यांच्यासाठी सांगतो की महावितरण, महापारेषण आणि महानिर्मिती यामध्ये महापारेषण हे मी हायली रेकमेंड करेल। ही जी कंपनी आहे किंवा हे आहे आपल्या 3 कंपन्यांमधली एक कंपनी आहे, तर त्याला मी जास्तीत जास्त रेकमेंडेशन देईल, कारण की अतिशय चांगलं जॉब प्रोफाईल आहे। तुम्ही जर आपल्या चॅनलमध्ये तुम्ही जर बघितले चॅनल्समध्ये आपल्या याच्यामध्ये इंजिनियर अमोल चॅनलमध्ये जर गेले तुम्ही, त्यामध्ये व्हिडिओचं जे एक हे राहतं हॉरिझॉन्टल बारमध्ये व्हिडिओ म्हणून राहतं, तर त्यामध्ये व्हिडिओमध्ये जर तुम्ही गेले आणि नंतर प्लेलिस्टमध्ये आहे, प्लेलिस्टमध्ये तुम्हाला महाट्रान्सको टेक्निशियनची एक सेपरेट प्लेलिस्ट आहे। प्लेलिस्टच्या सेक्शनमध्ये जर गेले तर तिथे तुम्हाला सगळी माहिती, इत्तमभूत माहिती महाट्रान्सकोच्या टेक्निशियनबद्दल आहे। इवन महावितरणची सुद्धा माहिती भरपूर दिलेली आहे पण, आणि JEE रिक्रुटमेंट याबद्दल सगळी माहिती डिटेल माहिती, म्हणजे वर्किंगपासून त्यांचं सॅलरी स्केल, एज वगैरे, तर सगळी माहिती आपण दिलेली आहे। परंतु बऱ्याच विद्यार्थ्यांचे प्रश्न रिपीटेडली असतात की सर, म्हणजे एखादा विद्यार्थी नवीन पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असेल, त्याला एका व्हिडिओमधून कळत नाही, तर माझी विनंती आहे तुम्हाला की तुम्ही चॅनलमध्ये जा, चॅनलमध्ये बघा, तुम्हाला भरपूर व्हिडिओज, भरपूर माहिती मिळून जाईल। सगळं डिटेलमध्ये सिलेबस वाईज सगळं तुम्हाला मिळून जाईल, प्रिव्हियस पेपर वगैरे सगळं आपण दिलेले आहे। मी आजच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहे तो आपला मुद्दा म्हणजे महापारेषण टेक्निशियन हे जे पद आहे ते ITI इलेक्ट्रिशियन और वायरमनला त्यांनी अलाउ केलेलं नाही आतापर्यंत, परंतु यावेळेस अलाउ करण्याची शक्यता दाट आहे। ठीक आहे, तर त्यामुळे ॲड ही पुढच्या काही दिवसामध्ये येईल। मी सांगेलच तुम्हाला पुढचा जो नेक्स्ट पॉईंट आहे तो महत्त्वाचा आपला तोच राहणार आहे। परंतु कसं आहे की टेक्निशियनसाठी म्हणजे ITI साठी जॉब ऑपॉर्च्युनिटीज हे अतिशय कमी असतात। स्टेट गव्हर्नमेंटच्या तर फारच कमी असतात। त्यामध्ये थोडंफार आपल्या 2-3 कंपन्यांमध्ये चान्सेस आहे इलेक्ट्रिकलच्या, बाकी रेल्वेजमध्ये किंवा सेंट्रलमध्ये थोडंफार राहतात, पण त्याची जागा कमी राहतात। रेल्वेमध्ये बऱ्यापैकी जागा असतात, परंतु मागच्या 2-4 वर्षापासून रेल्वेमध्ये सुद्धा जागा निघालेल्या नाही आहे। यावर्षी जागा अपेक्षित आहे, परंतु ॲड येईपर्यंत आपण कोणतीच गोष्ट कन्फर्मेशन आपण इथे देऊ शकत नाही। परंतु या 3 कंपनीमध्ये महाट्रान्सकोमध्ये जी ITI टेक्निशियनची जी पद असते, तर त्याचं बघा एज लिमिट आहे 33, ओपनसाठी, OBC आणि अदर कॅटेगरीसाठी 38 आहे, आणि प्लस त्याच्यामध्ये ज्याचे बाकीचे हे आहे फॅसिलिटीज आहे ते अतिशय चांगले आहे। त्याच्यामध्ये तुम्हाला एक ऑनलाईन टेस्ट होते, रिटर्न टेस्ट होते, म्हणजे ऑनलाईन टेस्ट असते ती 150 जे मार्क असतात त्याला 130 प्रश्न असतात, त्यामध्ये तुम्हाला स्कोर करावा लागतो। त्यानंतर तुमचा कुठल्याच प्रकारचं इंटरव्ह्यू, कुठल्याच प्रकारचं तुमचं ॲप्रेंटिस तुम्हाला कंपल्सरी नसतं। ॲप्रेंटिसचं रिझर्वेशन राहतं 10%मध्ये, म्हणजे तुम्हाला ते 150 पैकी 100मध्ये कन्वर्ट करतात, आणि त्यामध्ये 90 मार्क्सचा तुमचा रिटर्न टेस्टचा जो स्कोअर असतो तो घेतला जातो, आणि 10% जे असतात, 10 मार्क जे असतात ते ॲप्रेंटिस तुमची असेल तर तुम्हाला 10%मध्ये ते दिल्या जातं। त्याच्यामध्ये तुम्ही जेवढे स्कोअर करता रिटर्नमध्ये किंवा ऑनलाईन टेस्टमध्ये, त्याच्या पर्सेंटेजमध्ये तुम्हाला 10 पैकी तुम्हाला मार्क दिले जातात। कोणाला 3, कोणाला 4, कोणाला 5 किंवा 8पर्यंत सुद्धा राहू शकते, जेवढे तुम्ही इथे पर्सेंटेज कव्हर करा। त्यामुळे तुमची जी टेस्ट असते ती अतिशय महत्त्वाची असते। त्यामध्ये इलेक्ट्रिकल असतं, तर इलेक्ट्रिशियनचा जो सिलेबस असतो तो असतो ITIचा। त्यानंतर ॲप्टिट्यूड, रिझनिंग म्हणजे बुद्धिमत्ता आणि अंकगणित आणि मराठी हा सिलेबस पूर्ण असतो। 150 मार्काची ती टेस्ट असते, आणि त्यामध्ये सॅलरी स्केल जी असते ती अतिशय चांगली आहे ट्रान्सकोमध्ये, आणि वितरणमध्ये सुद्धा ती स्केल असते। परंतु वितरणमध्ये 3 वर्ष प्रोबेशनरी पिरियड असतो, कॉन्ट्रॅक्च्युअल पिरियड असतो, त्यानंतर तुम्हाला परमनंट करून तुम्हाला ते स्केल दिले जाते। इथे तसं नाही आहे, इथे तुम्हाला डायरेक्ट तुम्ही एक्झाम क्रॅक केली की तुमचं जॉईनिंग झालं की तुम्हाला स्केल लागू पडते। कुठल्याच प्रकारचा कॉन्ट्रॅक्च्युअल पिरियड नाही, कुठल्याच प्रकारचा प्रोबेशनरी पिरियड नाही। ठीक आहे, तर याच्यामध्ये तुम्हाला ऑलरेडी मी वर्क प्रोफाईलबद्दल सांगितलेलं आहे। आणि सॅलरीबद्दल डिटेल सांगायचं झालं तर सॅलरीमध्ये तुम्हाला साधारण 25 ते 26 हजाराच्या घरामध्ये सध्या सॅलरी आहे बेसिकमध्ये।
बेसिकमध्ये सांगतो आहे. आणि टोटल जर आपण सॅलरी घेतली DA वगैरे सगळं अलाउन्सेस धरून तर ती 36, 37 किंवा 38 पर्यंत सुद्धा जाते, कारण नंतर DA दरवर्षी 1-2दा वाढत असतो. ठीक आहे, ही सॅलरी आहे. प्लस पुढे तुमचं सिलेक्शन म्हणजे तुमचं प्रमोशन वगैरे झाले तर तुम्हाला आता पहिले कसं व्हायचं की पहिले ऑपरेटरसाठी वेगळी भरती निघायची ट्रान्सकोमध्ये ITI बेसवर, आणि आपल्या याच्यासाठी वेगळी भरती निघायची टेक्निशियनसाठी. परंतु आता त्यांनी स्टाफ सेटअपनंतर फक्त एक सहाय्यक तंत्रज्ञ हे पद काढलेलं आहे. त्यावर तुमचं रिक्रुटमेंट झालं, तुम्ही जॉईन झाले की त्यानंतर 3 ते 4 वर्षानंतर तुमच्या एक परफॉर्मन्सनुसार किंवा सिनियरिटीनुसार तुमचं प्रमोशन वगैरे होते. त्यामध्ये सिनियर टेक्निशियन, ऑपरेटर, असिस्टंट ऑपरेटर असे पद असतात, सिनियर ऑपरेटर वगैरे. तर तुम्हाला ऑपरेटर म्हणून आता भरती मिळणार नाही, आता सहाय्यक तंत्रज्ञ म्हणून भरती मिळेल किंवा तुमच्या तिथे डायरेक्ट जॉईनिंग होईल म्हणजे एक्झाम थ्रू. आणि त्यानंतर तुमच्या प्रमोशन वाईज तुमचे स्केल वगैरे भरपूर स्केल आहे, चांगलं स्केल आहे. तुम्हाला या रिलेटेडसुद्धा मी डिटेल व्हिडिओ पोस्ट वाईज स्टाफ सेटअपनंतर कशा काय पोस्ट झाला ITI रिलेटेड त्या सांगतो. आणि त्याच्यामध्ये पूर्ण सॅलरी स्केल वगैरे दिला आहे, प्रमोशन होऊन झाल्यावर तुम्हाला काय सॅलरी, असं एक आपला व्हिडिओ आहे, तुम्हाला मी लिंक देईल त्याच्यामध्ये. तर आपले फक्त तुम्हाला थोडंसं चाळावं लागेल, थोडंसं बघावं लागेल, शोधावं लागेल त्या महाट्रान्सकोच्या टेक्निशियनच्या प्लेलिस्टमध्ये. ठीक आहे. आणि वर्किंग प्रोफाईलचं म्हणाल तर वर्किंग प्रोफाईल टेक्निशियन, ॲज अ टेक्निशियनचं असिस्टंट म्हणून तुम्हाला काम करावं लागते. 132 kV 220 kVमध्ये त्या रिलेटेड तुमचं जे काही लाईन असते तिथे तुम्हाला काम करावं लागते. आपल्या हाय व्होल्टेज लाईन जी असते, हाय व्होल्टेज नाही, तुम्हाला जी आपली ट्रान्समिशनचे रिलेटेड जे काही लाईन्स असतात 132 kVला जे सबस्टेशनला आलेली असते, किंवा मग 220 kV जे काही सबस्टेशनचं यार्ड असते तिथलं तुम्हाला मेंटेनन्स करावं लागतं. तिथल्या ऑपरेटरला तुम्हाला असिस्टंट करावं लागते. तुमचे जे हे असतील सिनियर टेक्निशियन असेल, सिनियर ऑपरेटर असेल, त्यांना तिथे तुम्हाला करावं लागते, असिस्ट करावं लागते. आणि एकंदरीत म्हणजे तुम्हाला टेक्निकलीच काम राहते सगळं, याच्यामध्ये बाकी काही काम राहत नाही. म्हणजे विद्युत सहाय्यक नाही आहे किंवा विद्युत सहाय्यकमध्ये तुम्हाला हेल्परसारखं सुद्धा काम करावं लागते बऱ्याच वेळा. इथे हेल्पर म्हणून नाही, पण ॲटलीस्ट असिस्टंट म्हणून तुम्हाला काम करावं लागतं, हे लक्षात घ्या. ठीक आहे. तर अतिशय चांगला प्रोफाईल आहे. महाट्रान्सको ही चांगली कंपनी आहे, त्याच्यामध्ये असंही काही नाही किंवा प्रायव्हेटमध्ये वगैरे तसं काही विषय त्याचा महाट्रान्सकोचा नाही आहे. त्याच्यामुळे गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे नवीन विद्यार्थ्यांसाठी जे ITI पास झालेले आहेत किंवा वायरमन झाले असतील, टेक्निशियन, इलेक्ट्रिशियन. फक्त वायरमनचं शुअरिटी नाही, अजूनही 100% क्लॅरिटी नाही आलेली आहे. जोपर्यंत ॲड येत नाही तोपर्यंत क्लॅरिटी नाही आहे. ठीक आहे. तर याच्यामध्ये हे जे पॉईंट्स आहे अतिशय महत्त्वाचे आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, बऱ्याच विद्यार्थ्यांचा मला रिपीटेडली प्रश्न असतो, मी त्यावर कमीत कमी आतापर्यंत 10 वेळा सांगितलेलं आहे की ॲप्रेंटिस कंपल्सरी नसते. जे आपण ॲप्रेंटिसचा ते कोर्स करतो ना 1 वर्षाचा, कोणत्याही याचा, म्हणजे ट्रान्सकोमधलं बोलतो आहे मी, ट्रान्सको रिक्रुटमेंटचा, ती कंपल्सरी नाही आहे. जर तुमचं असेल आणि ते महाट्रान्सकोचीच लागेल, महाट्रान्सकोची ॲप्रेंटिस जर तुमच्या ITI बेसवर झालेली असेल 1 वर्षाची, तरच तुम्हाला ते रिझर्वेशन मिळतं. रिझर्वेशन म्हटलं पाहिजे तुमचे पर्सेंटेज वाढतात. तुमचं महावितरण असेल किंवा इतर कंपनीचं असेल तर तुम्हाला इथे ॲप्रेंटिसचा फायदा मिळत नाही. ठीक आहे. आणि तुमचं ॲप्रेंटिस नसेलही तरी तुम्ही इथे अप्लाय करू शकता. फक्त तुम्हाला जे काही 100 पैकी स्कोर आहे त्यात तुम्हाला 10%चे मार्क्स तुम्हाला मिळणार नाही, 90%मध्ये तुम्हाला मार्क मिळतील. ठीक आहे. तुमचा जर रिटर्न चांगलं असेल, टेक्निकल चांगलं असेल तर तुम्हाला विदाऊट ॲप्रेंटिससुद्धा तुमचं सिलेक्शन होऊ शकते. बऱ्याच विद्यार्थ्यांना ॲप्रेंटिसबद्दल बरेच घोळ आहे. बऱ्याच जणांना डिटेल माहिती नसतं ॲप्रेंटिस कशासाठी करतात किंवा काय फायदा होतो, हे कोणालाच काही माहिती नसतं. फक्त उठसूट आपलं ॲप्रेंटिसला नंबर लागला की आपलं सिलेक्शन कन्फर्म, असं काही नाही आहे. कंपल्सरी नाही आहे की ॲप्रेंटिस केली म्हणजे तुमचं सिलेक्शन झालंच पाहिजे, असं कुठेच नाही आहे. आणि AE आणि JEचं तर मी तुम्हाला क्लिअरली सांगतो की AE आणि JEमध्ये ॲप्रेंटिसचा काहीही फायदा नाही आहे. आम्ही बघतो आता माझ्या आजूबाजूलाच, माझ्या जवळपासचे जे सब डिव्हिजन आहे तिथे माझे स्वतःचे मित्रसुद्धा आहेत, तिथे इंचार्ज आहेत DY वगैरे, ते स्वतः सांगतात की BEचे मुलं म्हणे इथचे कागद तिथे ठेवतात, इथची फाईल तिथं ठेवतात, इतकं खराब वाटते म्हणे. म्हणजे अशी कंडिशन आहे. ॲक्च्युली त्या ॲप्रेंटिसचा काहीच उपयोग नाही आहे. फक्त तुम्हाला एक वर्किंग एन्व्हायरमेंट तिथे दिसून जाते काय आहे तर, परंतु जेव्हा तुमचं ते टेस्ट होते, जेव्हा तुमचं ते भरती होते, त्याच्यामध्ये ॲप्रेंटिसचा उपयोग हा BEसाठी तर नाहीच आहे. JEसाठी वगैरे थोडंफार त्यांची क्रायटेरिया ठेवला तर थोडंफार रिझर्वेशन देतील, तरी ITIमध्ये आहे रिझर्वेशन. ठीक आहे. तर ITIमध्ये थोडंफार कामाचं आहे, परंतु जर तुमच्याकडे ॲप्रेंटिस नसेल तर तुम्ही अप्लाय करू शकत नाही, असं नाही आहे, तुम्ही अप्लाय करू शकता. ठीक आहे. आता जी ॲड येणार आहे त्याबद्दल आता आपण बोलू. आपण आता टेक्निशियनची जी ॲड येणार आहे, टेक्निशियन 4 हे पद होतं आधी, आता सहाय्यक तंत्रज्ञ आहे महाट्रान्सको. तर त्याची ॲड बरेच वर्षापासून माझे विद्यार्थी मित्र वाट बघत आहे, तर सध्या मी त्यावर बोलणार आहे. तर त्यामध्ये जे आता ITI फ्रेशर असतील त्यांना सांगतो की त्यांना काहीच नाही, फक्त एक रिटर्न टेस्ट असते, एक ऑनलाईन टेस्ट असते, ती तुम्हाला पास करायची आहे. नंतर तुमचं डायरेक्ट जॉईनिंग आहे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं की तुमचं जॉईनिंग आहे. ठीक आहे. हा पहिला मुद्दा. आणि बाकी तुमचं जे काही तुम्हाला डिटेल्स लागत असतील, सिलेबस वाईज वगैरे, तर आपले ऑलरेडी व्हिडिओज अवेलेबल आहे. आता मी जर या व्हिडिओमध्ये सगळं सांगत बसलो तर हा व्हिडिओ खूप मोठा होईल. त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलवर जाऊन सगळी माहिती घेऊ शकता. तुम्हाला इत्तमभूत माहिती व्हिडिओ वाईज तुम्हाला सगळी मिळेल. ठीक आहे. आणि त्यामध्ये कसं आहे की डॉक्युमेंट तुम्ही रेडी ठेवा. मी तुम्हाला अजूनही सांगतो, AEच्या विद्यार्थ्यांना जे काही आता AEच्या जागा निघाल्या त्यांनासुद्धा सांगितलं होतं, परंतु त्यांनी त्याच चुका केल्या. बऱ्याच विद्यार्थ्यांनी मला कमेंट केलेले आहे, माझं बोलणंसुद्धा झालेलं आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांनी वेळेवर सर्टिफिकेट काढले. ठीक आहे.
वेळेवर म्हणजे नॉन क्रिमिनल इतकं महत्त्वाचं सर्टिफिकेट आहे OBCसाठी वगैरे, पण त्यांनी ते काढलेलं नव्हतं, वेळेवर काढलं आणि त्यांना बरेच प्रॉब्लेम फेस करावे लागले. आणि बाकीचे सर्टिफिकेट जसं कास्ट सर्टिफिकेट, नॉन क्रिमिलियर, व्हॅलिडिटी ठीक आहे, तुम्हाला वेळ मिळतो नंतर काढायसाठी. त्यानंतर वुमन्स रिझर्वेशन जर गरज असेल तर जे काही आपल्या कॅटेगरी वाईज गरजेचे सर्टिफिकेट्स आहे ते, जसं आता कास्ट सर्टिफिकेट अतिशय महत्त्वाचं आहे, डोमेसाईल अतिशय महत्त्वाचं आहे. त्यानंतर व्हॅलिडिटीचं तर चेंज होत राहते, त्याच्यामुळे ते व्हॅलिड असणं, आता सध्या अप टू डेट असणं, या वर्षाचं असणं आवश्यक आहे. हे महत्त्वाचे पॉईंट आहे आणि विद्यार्थ्यांना माहिती असतात, परंतु ते हलगर्जीपणा करतात, ॲड आल्यावर काढू असं करतात आणि वेळेवर प्रॉब्लेम होतात. एका विद्यार्थिनीचं असं झालं की तिने नॉन क्रिमिनल नव्हतं, तिने अर्जंटमध्ये काढायला सांगितलं सायबर कॅफेवाल्याकडे. सायबर कॅफेवाल्याने ते 8 दिवसात किती सारे पैसे तिच्याकडून घेतले, ते काढून दिलं, परंतु त्यांनी ते खोटं सर्टिफिकेट दिलं, चुकीचं फेक सर्टिफिकेट दिलं, कारण की हिला काय लवकर पाहिजे होतं आणि त्यांनी काहीतरी ॲडजस्टमेंट करून दिलं. नंतर तिला कळालं की तिचं सर्टिफिकेट फेक आहे, खोटं आहे. त्याच्यामुळे तिच्या अपॉइंटमेंटवर आता प्रॉब्लेम झाला आहे. तिचं पुढे जाऊन रिजेक्शन होऊ शकते, परंतु काही सोल्युशन निघालं तर महाट्रान्सको त्यामध्ये तिची मदत करेलच. पण तो अशा भानगडी करू नका, सर्टिफिकेट आधीपासून काढून ठेवा. तशी वेळ येऊ देऊ नका की तुम्हाला वेळेवर असे कारभार करावे लागतील. ठीक आहे, तर हा एक मुद्दा झाला. आणि सगळ्यात महत्त्वाचं पॉईंट म्हणजे तुमचं जे काही ITI झालेलं असेल त्या बेसवर तुम्ही फॉर्म भरू शकता. तुम्हाला कुठल्याच प्रकारच्या एक्सपिरियन्सची गरज नाही, कुठल्याच प्रकारच्या अप्रेंटिसची गरज नाही, कुठल्याच प्रकारच्या बाकी इतर काही सर्टिफिकेट्सची गरज नाही. सर्टिफिकेट्स म्हणजे एज्युकेशन रिलेटेड तुमचं 10वी किंवा 12वी झालं असेल तर ठीक, नसेल झालं तरी ठीक. 10वी आणि ITI हे अतिशय महत्त्वाचं. इलेक्ट्रिशियन और वायरमनचा ॲड कन्फर्म आहे. ठीक आहे, आणि राहिला आपला शेवटचा पॉईंट, आता महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ॲड कधी येईल. कारण की माझे बरेच विद्यार्थी आता टेस्ट सिरीजमध्ये जवळपास 200+ मुलं आहेत आणि ज्यांनी आता सध्या मी त्यांना बऱ्यापैकी गायडन्स माझं चालू असते. आणि सध्या आता जी ॲड येणार आहे ते बरेच जण वाट बघत आहे, मला कमेंटसुद्धा आहे, त्यामुळे स्पेशल आजचा व्हिडिओ मी घेतलेला आहे. तर त्यामध्ये मी ऑलरेडी अपडेट दिलेला आहे. बरेच विद्यार्थी कसं आहे की परत तोच प्रश्न विचारतात. मी साधारण 15 दिवसात एक व्हिडिओ घेतलेला आहे, त्याच्यामध्ये युनियन लेवल आणि युनियनचे जे वरिष्ठ जे युनियनचे आहे सदस्य आहेत त्यांनी आणि आपले महाट्रान्सकोचे अध्यक्ष यांच्यामध्ये मीटिंग झालेली आहे. त्यांनी सगळं ठरवलेलं आहे आणि त्यांनी अपडेटसुद्धा दिलं आहे. मी तुम्हाला व्हिडिओसुद्धा दिलेला आहे की पुढच्या 1.5 ते 2 महिन्यामध्ये, म्हणजे आता सध्या AEची प्रोसेस सुरू आहे, AEचं साधारण जुलैच्या फर्स्ट वीकमध्ये एक्झाम होणे अपेक्षित आहे. तर पुढच्या 1.5 ते 2 महिन्यामध्ये ही जी प्रोसेस चालेल. आता अप्रुव्हलसाठी, जाहिरातीच्या अप्रुव्हलसाठी ते जे पत्र असतं, ते जे नोट म्हणतो आपण त्याला, ती नोट अध्यक्षांच्या टेबलवर आहे, त्यांची सही झाली की पुढे आपल्या जाहिरात येईलच. ठीक आहे, त्याच्यामुळे पुढचा जो पिरियड आहे, म्हणजे आता या महिन्यामध्ये शक्यता अतिशय कमी वाटते मला. त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी 2 महिने सांगितले आहे. त्याच्यामुळे जुलै महिन्याच्या 2nd, 3rd किंवा 15 तारखेच्या जवळपास किंवा 15च्या पुढे आपण अपेक्षित करू शकतो. असं नाही की आता येणार नाही. ॲड ही कधीच येऊ शकते. जर पटकन त्यांनी सिग्नेचर केली तर लवकर येऊ शकते, परंतु या महिन्यात शक्यता मला कमी वाटते. जुलैमध्ये 2nd, 3rd वीकमध्ये थोडंफार चान्सेस आहे, म्हणजे त्यावेळेस, नाही तर मग फायनल वीकमध्ये सुद्धा येऊ शकते जुलैच्या. ठीक आहे, तर साधारण 2 महिने पकडा, म्हणजे अजून आपल्याकडे 2 ते 4 महिने अभ्यासाला आहेत. चांगली अपॉर्च्युनिटी आहे. तुम्हाला उलट अभ्यासाला जास्त वेळ मिळतो आहे असं थोडंसं पॉझिटिव्ह माइंड घ्या. मी माझ्या विद्यार्थ्यांना ते सांगत असतो की कसं आहे की त्याच्यामध्ये तुम्हाला आता वेळ मिळालेला आहे. कारण की जेव्हा पेपर येतो, आता AEच्या विद्यार्थ्यांचा तेच झालं आहे, भरपूर अभ्यास आहे, 4-4 वर्षापासून अभ्यास आहे, तरीसुद्धा कॉन्फिडन्स सध्या लो होतो आहे. जेव्हा टेस्ट देतात तेव्हा मार्क कमी पडत आहे. जे टेस्ट सिरीजच्या जे टेस्ट देतात ना तेव्हा मार्क कमी पडत आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे तसं होऊ देऊ नका. अभ्यास इत्तमभूत करा. आता तुमच्याकडे खूप वेळ आहे. ॲड आल्यानंतर तुम्हाला हार्डली 2 ते 2.5 महिने मिळतील. आता तुमच्याकडे 3 ते 4 महिने आहेत साधारण. त्याच्यामुळे चांगला अभ्यास करा. एक पॉईंट, जो पॉझिटिव्ह पॉईंट आहे तो रिव्हिजन करा चांगली. तुमचे जे पॉझिटिव्ह टॉपिक्स आहे, जसं आता इलेक्ट्रिकलमध्ये पॉवर सिस्टम्स आहे, पॉवर इलेक्ट्रॉनिक्सचा जो भाग आहे तो याच्यामध्ये कमी येतो, किंवा बेसिक इलेक्ट्रॉनिक आहे ॲक्च्युली. आणि बाकी तुमचं बेसिक्स आहे, बेसिक ऑफ इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, म्हणजे इलेक्ट्रिकल बेसिक जे असतं आपलं. आणि त्याच्यामध्ये नेटवर्क ॲनालिसिस थोडासा भाग आहे, मशीन्स आहे, आणि त्यामध्ये बाकी तुमचं कंट्रोल सिस्टीम वगैरे आहे, तो एक पार्ट थोडासा महत्त्वाचा आहे. आपण ऑलरेडी त्याच्यावर टेस्ट सिरीजमध्ये जे व्हिडिओ आपण अपलोड केलेले आहे त्यामध्ये सगळी माहिती आपण दिलेली आहे. तर हे पॉईंट्स आहे, त्यावर जास्तीत जास्त भर द्या. आणि बाकी मग राहिलेले जे आहे ते टॉपिक जास्तीत जास्त कवर करा. कारण इथे त्यांनी सिलेबस हा प्रॉम्प्ट दिलेला नाही आहे, हे लक्षात घ्या. सिलेबस हा हे व्यवस्थित कुठंच देत नाही, परंतु जो काही प्रिव्हियस पेपर आहे त्यावरून आपण अंदाज घेऊन हे टॉपिक सांगतो आहे इथे. त्याच्यामुळे तुम्हाला सगळे टॉपिक करणं भाग आहे, सगळे सब्जेक्ट वाईज करणं भाग आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे आता तुमच्याकडे अभ्यासाला वेळ आहे तर त्याचा सदुपयोग घ्या. असं नाही की आता ॲड कधी येईल, ॲड आल्यावर मी अभ्यास करेन. ॲड आल्यावर काहीच होत नाही. तुम्हाला फक्त MCQ आणि ऑब्जेक्टिव्ह सॉल्व करावं लागतं. थिअरीचा अभ्यास ॲड आल्यावर होत नाही. प्रेशर राहते. प्रेशरमध्ये तुम्हाला फक्त MCQ आणि ऑब्जेक्टिव्हच्या जास्तीत जास्त प्रॅक्टिस करणे भाग आहे. टेस्ट सिरीज सोडवणे भाग आहे. प्रिव्हियस पेपर सोडवणे, बाकी अवेलेबल असेल रेल्वेचे वगैरे ते सोडवणं भाग आहे. थिअरीचा अभ्यास वेळेवर होत नाही. थिअरीचा अभ्यास तुम्हाला आताच करावा लागेल. ठीक आहे, आणि त्यावेळेस कसं आहे, मग वेळ नसते, आपण प्रेशरमध्ये असतो. ठीक आहे, तर एक्झामची डेट जर आपण फायनलाइज अशी केली तर मला असं वाटतं की जुलैच्या कोणत्याही वीकमध्ये एक्झाम येऊ शकते, ॲड येऊ शकते.
त्याच्यामुळे कसं आहे की सध्या जूनमध्ये तरी मला शक्यता अतिशय कमी वाटते आहे. जे काही त्यांनी अपडेट मागे दिलेलं आहे 2 महिन्याचं, तर जुलैच्या कोणत्याही वीकमध्ये ॲड येऊ शकते. त्याच्यामुळं मनात शंका ठेवू नका. अभ्यास व्यवस्थित करा, स्ट्रॉंगली अभ्यास करा, फोकस ठेवून अभ्यास करा. सगळं बाकीचं दुर्लक्ष करा आणि अभ्यासावर लक्ष द्या. असे चान्स परत परत येत नाही. ITIसाठी सांगतो आहे. अतिशय चांगला जॉब आहे. नव्हतं की सर ॲड कधी येईल किंवा कोणत्या वीकमध्ये येईल किंवा कोणत्या याच्यामध्ये येईल, म्हणजे शुअरिटी थोडंसं, म्हणजे त्यांना कसं आता शंका निर्माण झाला आहे विद्यार्थ्यांना. तर स्पेशल मी हा व्हिडिओ त्यासाठी घेतला, त्या विद्यार्थ्यांसाठी घेतला की जे मला प्रश्न विचारतात त्यांच्यासाठी घेतलेला आहे. आणि बरेच नवीन असतील, आता नवीन माझा व्हिडिओ बघत असतील तर प्लीज त्यांनी आपल्या चॅनलमध्ये जाऊन सगळे व्हिडिओज तुम्हाला अवेलेबल आहे. सिलेबस वाईज, पॅटर्न वाईज, एक्झाम पॅटर्न वगैरे झाला किंवा मग तुमचा एज लिमिट झालं, सगळं डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. आपण वर्किंग प्रोफाईलसुद्धा डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. तर त्यामध्ये थोडंफार तुम्ही चॅनलमध्ये जाऊन तुम्हाला बघावं लागेल. जे फ्रेशर नवीन असतील ते आता समजा जे आपला पहिल्यांदा व्हिडिओ बघत आहे आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्वक वाटला असेल, थोडाफार दिलासादायक किंवा थोडंफार होपफुल वाटला असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक करू शकता आणि आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून इतर विद्यार्थ्यांनासुद्धा माहिती मिळेल आणि त्यांचीसुद्धा मदत होईल. आपण फक्त हे विद्यार्थ्यांसाठी करतो आहे जे ज्यांना माहिती नसतं ITIबद्दल, त्यांच्यासाठी मी जास्तीत जास्त माहिती माझ्याकडून द्यायचा प्रयत्न करत असतो. ठीक आहे. तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकनसुद्धा क्लिक करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला वरचे मी अपडेट्स देत राहतो ते तुम्हाला मिळत राहतील. ठीक आहे. धन्यवाद मित्रांनो.